पिता पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लगेचच विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर झाली। आता ते एबी फॉर्म घेऊन त्यानंतर तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, एक ठोकळेबाज उत्तर असतं ज्यावेळेला उमेदवारी मिळत नाही त्यावेळेला की मी नाराज नाहीये, खरंच असं झालेलं आहे? निश्चित आपण बघू शकतोय की राष्ट्रवादीच्या पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण जर बघितलं तर दुपारच्या 1 वाजता साधारण हे नाव जे आहे ते आता फायनल झालेलं आहे। कारण आपण जर बघितलं तर शेवटचे 2 तास जे आहेत ते फॉर्म भरण्यासाठी राहिलेले आहेत आणि विक्रम काकडे त्यांचे वडील संजय काकडे यांनी काही वेळापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला। या प्रवेशावेळी स्वतः सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते। असं असलं सुद्धा आता आपण जर पाहिलं तर विक्रम काकडे ते पहिल्या पक्षाचा सदस्यत्वाचा फॉर्म भरणार आहेत, कारण ते पक्षाचे सदस्य नाहीत। त्यामुळे पक्ष कार्यालयात जाऊन ते पहिल्या पक्ष सदस्याचा फॉर्म भरतील आणि त्यानंतर पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज नोंदवणार आहेत। पण त्यासोबत आपण दुसरी घडामोड जर बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे जे आहेत यांना सुद्धा अर्ज भरण्याची तयारी करा अशा सूचना ज्या आहेत त्या पक्षाकडून दिल्याची माहिती जी आहे ती पक्षातल्याच सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कुणाला नाराज करायचं नाही असा धोरण राष्ट्रवादीकडनं आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळतंय। पण काही वेळापूर्वी जी महत्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळते की विक्रम काकडे जे पार्थ पवारचे अतिशय निकटवर्ती आहेत त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि काही वेळापूर्वी काकडे पिता पुत्रांनी जो राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। ठीक, धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। इतर घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तर पुण्यात नाही आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विक्रम काकडे यांना अखेर उमेदवारी देण्यात आलेली आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्ती आहेत, त्यामुळे पार्थ पवार यांच्यामुळेच ही उमेदवारी दिली गेल्याची शक्यताही वर्तवली जाते। तर विक्रम काकडे यांनी आधी पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली। आता पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म भरून त्यानंतर ते एबी फॉर्म घेतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील।